नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा बाजारपेठेतच धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल सोमवार दिनांक 11 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण हुक्केरी तालुक्यात खळबळ उडाली असून बाजारपेठेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मृत तरुणाचं नाव मलिक हुसेन किल्लेदार, वय 25, राहणार अवरगोळ, तालुका हुक्केरी असं आहे. आरोपींनी अगदी नियोजनबद्धपणे त्याचा पाठलाग करून बाजारपेठेतच धारदार शस्त्राने हल्ला चढवला. आरोपींची नावे शानूर जमखंडी, वय 23 व बशीर किल्लेदार, वय 38, दोघेही राहणार अवरगोळ अशी असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महांतेश बसापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा केला. आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनःनिरीक्षण कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. आधार कार्ड हे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा म्हणून स्वीकारलं जाऊ शकत नाही आणि त्याची सखोल पडताळणी करणं अत्यावश्यक आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवण्यात येत असलेल्या या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले. मंगळवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे समर्थन करत म्हटलं की आधार कार्डला अंतिम पुरावा मानता येणार नाही. या निवडणूक आयोगाच्या मताशी आम्ही सहमत आहोत. त्याची पडताळणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. बेळगाव महानगरपालिकेच्या 4 स्थायी समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड आज मंगळवारी पार पडली. याआधी 3 वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या निवडीमध्ये एकूण 7 सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 5 सदस्य सत्ताधारी पक्षाचे तर 2 सदस्य विरोधी पक्षाचे आहेत. विरोधी पक्षाने 3 जागांची मागणी केली होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी ती नाकारली. समित्यांवरील सदस्यांची नावे आधीच ठरवण्यात आली होती. माजी आमदार अनिल बेनके यांनी सत्ताधारी गटातील सदस्यांची तर आमदार आसिफ सेठ यांनी विरोधी गटातील सदस्यांची निवड निश्चित केली. आज सकाळी नामांकन प्रक्रिया पार पडली. दुपारी 3 वाजता अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आणि सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. आता येत्या आठवड्यामध्ये 4 स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 समित्यांचे अध्यक्ष आधीच निश्चित झाले आहेत, तर उर्वरित 2 अध्यक्ष पदांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मनुष्याच्या शेवटच्या प्रवासाचा साक्षीदार ठरणारी स्मशानभूमी अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पुढाकार घेत गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीमध्ये गवत व झाडाझुडपांची प्रचंड वाढ झाल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्याशिवाय परिसरात साचलेला कचरा ही गंभीर समस्या बनली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन ब्रह्मलिंग युवक मंडळ, तिरंगा युवक मंडळ, श्री गणेश भांडी संघ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तरुणांनी झाडू, खोरे, फावडे, खुरपे आदी साहित्य हातात घेत संपूर्ण परिसरातील गवत व कचरा हटवला. विशेष म्हणजे या उपक्रमात कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीतून तरुणांनी सहभाग घेतला. त्यांच्या या योगदानामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून ही मोहीम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या उपक्रमामध्ये ग्रामस्थ, युवक व विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावाच्या विकासात अशा उपक्रमांचा मोलाचा वाटा असतो आणि गाव पण जपलं जातं हे या उदाहरणातून स्पष्टपणे दिसून आलं.
श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राजवटीत महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांच्या नावाचा वापर करून शासकीय नोकरीचा आमिष दाखवत अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यामध्ये खानापूर तालुक्यातील एका युवतीची तब्बल 5.5 लाख रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती खानापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी दिली. बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत तिनईकर बोलत होते. त्यांनी सांगितले की फसवणुकीची शिकार ठरलेली काव्या येळ्ळूर या युवतीकडून मंजुनाथ बलसर्गी या व्यक्तीने 4.5 लाख रुपये घेतले. तिच्या भावालाही नोकरी देण्याचं आश्वासन देत आणखी 1 लाख रुपये उकळले. एकूण 5.5 लाख रुपये घेतल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये तिला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांच्या लेटर पॅडवर नियुक्ती पत्र देण्यात आलं. मात्र पुढील चौकशीमध्ये हे पत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं. कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही 4 ते 5 वेळा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर खानापूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, असे जयंत तिनईकर यांनी स्पष्ट केले. तपास अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागील 4 दिवसांची उघडीप संपवीत आज मंगळवारी दुपारी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. सकाळी सुमारे 11:30 ते 12च्या सुमारास शहरामध्ये अर्ध्या तासाहून अधिक काळ जोरदार सरी कोसळल्या, ज्यामुळे काही काळ शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सकाळपासून ऊन सावलीच्या खेळात नागरिकांनी आपली दैनंदिन कामे सुरळीत सुरू ठेवली होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांची त्रेधात तिरपीट उडवली. रस्त्यांवरील फेरीवाले आणि विक्रेत्यांची धावपळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. काही भागात विजेचा लपंडावही पाहायला मिळाला, ज्यामुळे नागरिकांना अतिरिक्त गैरसोयींचा सामना करावा लागला. शाळा, कॉलेज आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची विशेषतः तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो बेळगाव चॅप्टर आणि अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हिंदुवाडी येथील महावीर भवन येथे हे शिबिर भरवलं जाणार आहे. या उपक्रमाची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत इव्हेंट कन्व्हेयर विक्रम जैन यांनी दिली. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावं आणि देशसेवेचा भाग म्हणून रक्तदान करावं या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून हे शिबिर यशस्वीपणे पार पडत आहे, असे ते म्हणाले. रक्त संकलनासाठी केएलई जिल्हा रुग्णालय आणि महावीर ब्लड बँक यांची संलग्नता असेल. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन इंचल, चीफ सेक्रेटरी अभय आदिमणी उपस्थित होते. आयोजकांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून देशभक्तीचा प्रत्यय रक्तदानाद्वारे दाखवावा असे सांगितले. बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत गंभीर आणि दयनीय अवस्था लक्षात घेता रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. हे निवेदन सकाळी 11 वाजता किल्ला भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे. सततच्या पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून काही रस्त्यांची अवस्था चाळणीसारखी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही दररोज धोका पत्करावा लागत आहे. या अडचणींमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचाही उल्लेख करण्यात आलाय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी समितीने केली आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलावीत, अन्यथा
आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील मोनाप्पा नगर येथील धनसिंग तांडा परिसरामध्ये खेळताना विहिरीत पडून 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली. अर्चना राठोड असं या दुर्दैवी बालिकेचं नाव आहे. अर्चना आपल्या आईसोबत मेंढ्या चारण्यासाठी रानात गेली होती. खेळता खेळता ती अचानक जवळच असलेल्या विहिरीत पडली. घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीचा हात दिला. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रभर शोध मोहीम राबवून मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत बालिकेच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून सगळेजण हळहळ व्यक्त करत होते. इंडीनगर पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 2 दिवसांपासून सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा देवी मंदिर परिसरात झालेल्या ढगफुटी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. गाभाऱ्यात आणि मंदिर परिसरात 3 फुटांहून अधिक पाणी साचल्यानं मंदिरातील दानपेट्यांमध्येही पाणी शिरलं आणि त्यातील नोटा भिजल्या. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मंदिर प्रशासनाने दानपेट्या उघडून भिजलेल्या नोटा मंदिराच्या आवारात त्या सुकवण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या नोटांवर कुंकू, भंडारा आणि माती चिकटली असल्यानं त्यांचे स्वच्छता कामही सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिर परिसरातील अनेक दुकानदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे दुकानातील मालमत्ता आणि वस्तूंचं नुकसान झालेलं दिसून आलं. मंदिर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून भाविकांना आणि भक्तांना घाबरून न जाता सर्व काही लवकरच पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश माहिती शिबिराचे आयोजन करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीला केली आहे. विद्यापीठाच्या दूर शिक्षण माध्यमातून बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमबीए, एमएससी तर ऑनलाईन शिक्षण माध्यमातून एमबीए, एमकॉम, एमएससी गणित हे अभ्यासक्रम राबवले जात आहेत. हे सर्व अभ्यासक्रम यूजीसी, डीईबी आणि एआयसीटीई मान्यता प्राप्त असून यामध्ये 87 अभ्यास केंद्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दर्जेदार स्वयं अध्ययन साहित्य, संपर्क सत्रे तसेच सवलतीचे शुल्क ही वैशिष्ट्ये आहेत. या शिबिराच्या आयोजनामुळे बेळगावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून महाराष्ट्र एकीकरण समिती लवकरच या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. निवृत्त न्यायमूर्ती एच.एन. नागमोहन दास यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी राज्य सरकारकडे सादर केलेल्या अंतर्गत आरक्षण अहवालाविरोधात बेळगाव जिल्हा चलवादी महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात चलवादी समाजाने स्पष्ट मागणी केली की समाजातील सर्व उपजातींना न्याय मिळेल अशा पद्धतीने अंतर्गत आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे. तसेच अहवालातील त्रुटी दूर करून चलवादी समाजाला अधिक आरक्षण मिळावे, जेणेकरून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागेल. या निवेदनप्रसंगी दुर्गेश मैत्री, हनुमंत मधाळे, कुमार दरभारे, सुभाष कांबळे, सुरेश देवरमनी, गणेश मस्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते. यावेळी चलवादी समाजाच्या हक्कासाठी शासनाकडे ठोस मागणी करण्यात आली असून अहवालावर फेरविचार करून न्याय मिळावा अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली. बसवणकुर्ची येथील श्री बसवण्णा, श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव मंदिरात सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंदिरात पहाटे अभिषेक, पूजा आणि अन्य धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुपारी 4 नंतर गारहाणे घालण्यात आले. त्यानंतर विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजनोत्तर महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. या प्रसंगी बेळगाव शहरासह हलगा, बस्तवाड, शिंदोळी, सुळेभावी, निलजी, सांबरा, देवराज अर्स कॉलनी, मुदगा, मोदगा या परिसरातील भाविकांनी तसेच गोवा व महाराष्ट्रातून आलेल्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध आयोजन, भक्तिपूर्ण वातावरण आणि भाविकांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. घर घर तिरंगा हर घर तिरंगा या अभियानांतर्गत देशभक्तीचा आणि उत्साहाचा जल्लोष आज बेळगावात पाहायला मिळाला. भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. विजयनगर, हिंडलगा, गणेशपूर आदी भागातून ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, धनंजय जाधव, चेतन पाटील यांच्यासह महिला मोर्चातर्फे भाग्यश्री कोकितकर, स्नेहा कोळेकर, श्वेता जगदाळे आदींची उपस्थिती उल्लेखनीय होती. रॅली दरम्यान राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि देशप्रेमाची भावना युवकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छता मोहीम, सजावट आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा व्हावा यासाठी प्रशासन सज्ज झालं असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. स्वातंत्र्य दिन अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात करण्यात येणार आहे. या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजारोहणासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोलीस संचलन आणि सन्मान समारंभ होणार आहेत. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उत्साहात तयारी करत आहेत. भारत विकास परिषदेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगीत व लोकगीत स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये लव्हटेल सेंट्रल स्कूल आणि ज्योती सेंट्रल स्कूल यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. समूह गीत स्पर्धा हिंदी विभाग लव्हडेल सेंट्रल स्कूलने प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना प्रमुख अतिथी महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख रक्कम 5,000 रुपये व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या शाळेची निवड पुढील महिन्यात रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. द्वितीय क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूलने तर तृतीय क्रमांक भरतेश इंग्रजी माध्यम शाळेने पटकावला. ज्ञान प्रबोधन मंदिर व अमृता विद्यालयम यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण करत ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला. MV हेरवाडकर स्कूलने द्वितीय क्रमांक आणि अमृता विद्यालयमने तृतीय क्रमांक प्राप्त केला. संत मीरा हायस्कूल आणि KLS स्कूल यांना विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांच्या स्वागत व प्रास्ताविक भाषणाने झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सुळगाच्या वतीने श्रावण मासाच्या पारंपरिक विधीप्रमाणे पायी दिंडी काढून देवरवाडी येथील पवित्र श्री क्षेत्र वैजनाथ येथे दर्शन आणि सेवा केली. या धार्मिक सोहळ्यात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रतिमांची पूजा अर्चा करण्यात आली. तसेच काकड आरती, नामस्मरण आणि भजन सेवा पार पडली. यावेळी श्रद्धाळू, वारकरी, भाविक, भक्तगण तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल नामाच्या गजरात सहभागी होऊन त्यांनी श्रावण महिन्यामध्ये आध्यात्मिक वातावरण अनुभवले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. श्रद्धेने संपन्न झालेल्या सांगता सोहळ्यामुळे भक्त परंपरेचा गौरव वाढल्याचे दिसून आले. 12वी नंतर कोणते शिक्षण घ्यावे, कोणते क्षेत्र निवडावे याचा विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी विचार करावा. आपल्या आवडीचे आणि ध्येयाशी सुसंगत शिक्षण निवडल्यास यश निश्चित आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संधी भरपूर आहेत. फक्त तुमच्यात जिद्द व चिकाटी असली पाहिजे, असे मार्गदर्शन प्रख्यात वक्ते गीतन गिंडे यांनी केले. विश्व भारती कला क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद पाटील हे होते. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई, मये समितीचे नेते विलास बेळगावकर, राष्ट्रपदक विजेते आबासाहेब दळवी, थॉमस डिसुजा, युवा नेते भैरू पाटील, दामोदर कणबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
भैरू पाटील यांनी प्रास्ताविक केले तर अनिल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले। या सत्कार समारंभात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुचाकीची महामार्गावरील दुभाजकाला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास घडली। या अपघातात दुचाकीवरील रियाज दस्तगीर पटेल वय 18, सुबान ए पटेल वय 22 राहणार कागल अशी गंभीर झालेल्यांची नावे आहेत। निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की रियाज पटेल व सुभान पटेल हे दोघेही निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते। दरम्यान सौंदलगा नजीक महामार्गावर आले असता दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने दोघेही खाली कोसळले। यात त्या दोघांना गंभीर दुखापत झाली। या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक MS सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। गंभीर जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी करत आहेत। निपाणी शहरात व परिसरात गणेशोत्सव डॉल्बी मुक्त पद्धतीने सार्वजनिक मंडळांनी साजरा करावा असे आवाहन DSP गोपाळकृष्ण गौडर यांनी निपाणीतील आंबेडकर भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले। सर्व मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, जे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही गौडर यांनी दिला। प्रारंभी CPI BS तळवार यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे वाचन केले। या बैठकीस निपाणीचे तहसीलदार MN बळीगार, पालिका आयुक्त गणपती पाटील, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, खडकलाट पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक अनिता राठोड, हेस्कॉमचे अभियंता सुरेश तहसीलदार अक्षय चौगुला, आरोग्य निरीक्षक विनायक जाधव, अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते। निपाणी विधानसभा मतदारसंघातील भोज कारदगा गावाजवळील दूधगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी जारी करण्यात आलेले अनुदान किती? हे अनुदान कधी जारी करण्यात आले? कामाचा सध्याचा टप्पा काय आहे? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना आमदार शशिकला जोल्ले यांनी बेंगळूर अधिवेशनामध्ये विचारले। या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सदर दूधगंगा नदीवरील भोज कारदगा पुलाचं काम पूर्ण झालं आहे, फक्त संलग्नित रस्त्याचं काम बाकी आहे असं सांगताना सविस्तर माहिती दिली। एक व्यक्ती हत्तीच्या अतिशय जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या हत्तीने अचानक हल्ला केला आणि संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली। या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना कर्नाटकातील बंडीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 67 वर 11 ऑगस्ट रोजी घडली। मिळालेल्या माहितीनुसार हत्तीला जवळून पाहण्याचा मोह आवरता न आल्यानं संबंधित व्यक्तीने धोका पत्करून त्याच्या दिशेने चाल केली, मात्र हत्तीने त्यावर अचानक हल्ला चढवला। वन विभाग व स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना नेहमीच वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात येतं, मात्र असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने वन्यजीव आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।